शुक्र ग्रह मजबूत करण्याची पहिली क्वालिटी स्वतःमध्ये आणा, ते म्हणजे टेक रिस्पॉन्सिबिलिटी. टेक अल्टिमेट रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ युअर सेल्फ. तुमची स्वतःची पण अल्टिमेट जबाबदारी तुम्ही स्वतः घ्या. तुम्ही ज्या घरात राहतात त्या घराची अल्टिमेट रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही घ्या. तुम्ही ज्या समाजात राहताय त्याची अल्टिमेट रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही स्वतःवर घ्या. तुम्ही ज्या देशात राहताय त्या देशाच्या चांगल्या गोष्टींची, चांगलेपणाची, त्याचा दर्जा वाढण्याची रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही स्वतः घ्या. तुम्ही या प्लॅनेटवर, या पृथ्वीवर राहताय, ही पृथ्वी चांगली करण्याची जबाबदारी, अल्टिमेट रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही स्वतःवर घ्या. म्हणजे काय, तर जगात तुम्हाला जे जे काही घडवायचं आहे ना, तो घडवण्याचा बदल, म्हणजे तो बदल घडवण्याची ती क्षमता आधी स्वतःच्या आतून आणा. ती जबाबदारी आधी स्वतः घ्या. आणि मग तुम्ही स्वतः बदलले ना की या सगळ्या गोष्टी पण आपोआप बदलतील. जग तुमच्यासाठी कधीच नाही बदलणार. शाहरुख खानच्या आयुष्यातले लोक तेव्हाही तसेच होते, आजही तसेच आहे. बदललं कोण? शाहरुख खान. की आधी तो कोणीच नव्हता. आता तो बॉलिवूडचा किंग खान आहे ना, म्हणून आता लोक त्याच्यासाठी बदलले, कारण आधी शाहरुख खाननी स्वतःला बदललं. तसं आपण स्वतःला बदललं. काल आपण इथे होतो, आज आपण इथे पोहोचलो ना, तर ते आपल्या आसपासचे लोक आपोआप आपल्यासाठी बदलतील. ते स्वतःहून येऊन तुम्हाला रिस्पेक्ट देणार नाही, ते स्वतःहून येऊन तुम्हाला मोटिवेट करणार नाही, ते स्वतःहून येऊन तुम्हाला तुमच्यातल्या 4 गोष्टी चांगल्या सांगणार नाही. लोक स्वतःहून तुमच्या बाबतीत काहीच चांगलं करणार नाही. पण तोपर्यंतच, जोपर्यंत तुम्ही तुमच्यासाठी काही चांगलं करणार नाही. ज्या क्षणी तुम्ही तुमच्यासाठी चांगलं सगळं करायला लागताल ना, लोकांना पण तुमच्यासाठी चांगलं करणं भागच आहे. की नाही बाबा, मोठा माणूस आहे, ह्याच्याशी कुठं नातं खराब करून घेता, चांगलंच बोला, याला कुठं नाव ठेवता, उलट सांगता अरे हा माझा खूप जवळचा मित्र आहे. जेव्हा तुम्ही सक्सेसफुल होता ना, लोक दूरवरून तुमची ओळख सांगता की अरे हो, तो तर आमचा खूप जवळचा नातलग आहे. आणि इतर वेळी ओळख दाखवायला पण त्यांना नकोसं होतं. मग जर तुम्हाला वाटतंय ना की आयुष्यात तुमचे रिलेशनशिप खराब आहे, तुम्हाला चांगल्या पगाराची नोकरी मिळत नाहीये, तुमच्याकडे पैसा अट्रॅक्ट होत नाहीये, तुमचा बिझनेस चांगला चालत नाहीये, तुमच्याकडे प्रॉपर्टी नाहीये, तुमची पर्सनॅलिटी चांगली नाहीये, तुमच्यामध्ये चांगली कम्युनिकेशन स्किल नाहीये, तुमचं व्यक्तिमत्व छान नाहीये, तुमची भौतिक अभौतिक प्रगती होत नाहीये, अशा ज्या पण काही तुमच्या आयुष्यातल्या समस्या तुम्हाला दिसतायत ना, लक्षात घ्या, हे सगळं तुम्ही जबाबदारी घ्यायला कमी पडताय म्हणून आहे. या सगळ्या गोष्टी बदलण्याची ताकद जेव्हा तुम्ही तुमच्यात आणताल आणि त्याची जबाबदारी घेऊन तुम्ही त्याच्यावर काम करायला लागताल ना, तेव्हा तुम्हाला 4 त्याच्यासाठी मदतीचे हात पण मिळतील. तुमचं दैव पण तुम्हाला साथ देईल आणि तुमच्या कर्माच्या जोरावर तुम्ही तुमचं हे दैव पण बदलताल. दैव म्हणजे नशीब किंवा नियती किंवा डेस्टिनी. त्यामुळे प्रत्येकाच्याच कुंडलीत हा शुक्र नावाचा जो राजयोग आहे तो नक्की ऍक्टिवेट करा. आणि त्याच्यासाठी शुक्र ग्रहाचा हा महत्त्वाचा रिस्पॉन्सिबिलिटी घेण्याचा जो गुण आहे तो नक्की तुमच्यामध्ये अडॉप्ट करा. बघा तुमच्या आयुष्यात कशी जादूची कांडी फिरती. तुम्ही थोडंसं तरी स्वतःमध्ये बदल, समजा घरात कोणीतरी तुम्हाला ब्लेम केलं ना, अरे तुझ्यामुळेच असं झालं, तुला कळत नाही का, बरं ठीक आहे मी सुधारतो माझी चूक, फक्त एवढंच एक वाक्य बोलून बघा. घरचे तुम्हाला कसे बघता, अरे कधी सुधारला एवढा.